नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी आपल्या रिव्होल्यूशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तर मी मागे काही व्हिडिओ अपलोड केलेले ते तुम्ही बघितलेच असणार. नाही बघितले असतील तर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. तसेच मी आजसुद्धा आपल्याला एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे, जो स्पर्धा परीक्षेसंबंधित सर्व प्रश्न तुम्हाला जे वारंवार विचारले जातात ते प्रश्न यात कव्हर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व लाईक करा. तसेच आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच आपण आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, जॉईन करा. आपलं इंस्टाग्राम पेज पण आहे, ते पण जॉईन करा. चला वेळ न घालवता सुरू करूया. बघा प्रश्न बघा पहिला. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय दिलेत: 1 कोल्हापूर, 2 सोलापूर, 3 सातारा व 4 सांगली. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सांगली. सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यात आहे. प्रश्न दुसरा बघा. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती? गुजरातमध्ये जो नर्मदा जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी उभं करण्यात आले आहे, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा येतो, त्यालाच स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतात. तर त्याची उंची आपल्याला विचारली आहे. पर्याय दिलेत बघा: 1 180 मीटर, 2 181 मीटर, 3 182 मीटर व 4 183 मीटर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 182 मीटर. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? 182 मीटर. कृष्णा नदीचे उगमस्थान, आपली जी कृष्णा नदी आहे त्याचे उगमस्थान विचारलं आहे तुम्हाला. पर्याय बघा: 1 माथेरान, 2 महाबळेश्वर, 3 लोणावळा व 4 चिखलदरा. तर याचं बरोबर उत्तर आहे 2 महाबळेश्वर. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच यामध्ये चौथा पर्याय बघा: चिखलदरा. चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते, ते सुद्धा थंड हवेचे ठिकाण आहे चिखलदरा. पुढचा प्रश्न घ्या. भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? सध्या जे भारताचे न्यायाधीश आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. पर्याय दिलेत बघा: TS ठाकूर, NV रमन्ना, SA बोबडे व दीपक मिश्रा. तर याचं बरोबर तर पर्याय क्रमांक 2 NV रमन्ना हे सध्याचे भारताचे सरन्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न बघा. भारताच्या संविधानाचे अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? तर पर्याय दिलेत बघा: 1 जम्मू काश्मीर, 2 दमण दीव, 3 आसाम व 4 मणिपूर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जम्मू काश्मीर. 370 हे अनुच्छेद जम्मू काश्मीर राज्याशी संबंधित होते, ते भारत सरकारने रद्द केले आहे. पुढचा प्रश्न घेऊया बघा आपण. युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? पर्याय बघा: 1 78, 2 50, 3 46, 4 33. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 46. युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण हे 46% असते. पुढचा प्रश्न बघा. जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण? जैन धर्माचे पहिले तीर्थकर विचारले आपल्याला. पर्याय दिलेत बघा: 1 महावीर, 2 ऋषभदेव, 3 वर्धमान, 4 बाहुबली. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऋषभदेव. जैन धर्माचे पहिले तीर्थकर हे ऋषभदेव होते. पुढचा प्रश्न घ्या. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर आपल्याला पर्याय दिलेत बघा: 1 शंकराचार्य, 2 बौद्ध, 3 महावीर व 4 गुरु गोविंद सिंग. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुद्ध. तथागत गौतम बुद्धांची ही शिकवण होती. पुढचा प्रश्न घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर आपल्याला तो उत्तर ओळखायचं आहे. सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना माहीतच असेल महाराजांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला म्हणून. पर्याय दिलेत बघा: 1 तोरणा, 2 शिवनेरी, 3 राजगड व 4 रायगड. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बघा पर्याय क्रमांक 2 शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तसेच मित्रांनो यामध्ये तुम्ही बघा पर्याय 1 तोरणा. तोरणाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला आहे तोरणा, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. तर पर्याय 3 बघा राजगड. राजगडाबद्दल काय माहिती आहे? स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड ओळखली जाते. त्यात चौथा पर्याय बघा रायगड. रायगड येथे शिवाजी महाराजांची समाधी आहे. तसेच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पण रायगडलाच झालेला आहे. पुढचा प्रश्न घ्या.
गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी ग्रंथ कोणी लिहिला ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय दिले आहेत बघा. 1 पंडित नेहरू, 2 महात्मा फुले, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 सावित्रीबाई फुले. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? पर्याय दिलेत बघा. 1 11 ऑक्टोंबर 1956, 2 10 ऑक्टोंबर 1956, 3 14 ऑक्टोंबर 1956 व 4 13 ऑक्टोंबर 1956. तर याचं बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 14 ऑक्टोंबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला. पुढचा प्रश्न घ्या. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर पर्याय दिलेत बघा. लोकमान्य टिळक, 2 गोपाळ गणेश आगरकर, 3 श्री म माटे व 4 नाम जोशी. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. त्याआधी ते टिळक आणि आगरकर यांच्यात मतभेद झाले, म्हणजेच आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा. त्यामुळे गोपाळ गणेश आगरकरांकडे असलेले केसरीचे संपादकत्व गेले व त्यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. पुढचा प्रश्न घ्या. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय? तर मूळ नाव विचारलं आहे महाराजांचं. पर्याय दिलेत बघा. 1 यशवंतराव, 2 बळवंतराव, 3 मल्हारराव व 4 दुसरा संभाजी. तर पर्याय क्रमांक हे त्याचं बरोबर उत्तर आहे. यशवंतराव हे राजश्री शाहू महाराजांचे नाव होते. पुढचा प्रश्न घ्या. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली? तर पर्याय बघा. शेतकऱ्यांचे प्रश्न, 2 शिक्षणाचे प्रश्न, 3 पूरपीडितांचे प्रश्न व 4 कामगारांचे प्रश्न. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षण. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर शिक्षण या विषयासंदर्भात साक्ष दिली. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार अस्तित्वात आला? तर पर्याय दिलेत बघा. 1 वसंतदादा पाटील, 2 यशवंतराव चव्हाण, 3 वसंतराव नाईक व पर्याय 4 यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वसंतराव नाईक समिती. या समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा अस्तित्वात आला. पुढचा प्रश्न घ्या. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? रेड क्रॉस संस्थेचे मुख्यालय विचारले आपल्याला. पर्याय दिल्यात बघा. 1 जिनिव्हा, 2 हेल्सिंकी, 3 न्यूयॉर्क व 4 पॅरिस. तर याचं बरोबर आहे पर्याय 1 जिनिव्हा. जिनिव्हा येथे रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न घ्या. सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय दिलेत बघा. गोंदिया, 2 वर्धा, 3 गडचिरोली व 4 भंडारा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भंडारा. सानगडी किल्ला हा भंडारा जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न घ्या. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे? पर्याय दिलेत बघा. कलम 1 मध्ये, पर्याय 2 कलम 2 मध्ये, पर्याय 3 कलम 3 मध्ये व पर्याय 4 कलम 4 मध्ये. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये भारत हा राज्यांचा संघ असेल असे नमूद करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न घ्या. टिंबटिंबचा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो. पर्याय दिलेत बघा. 1 कोबाल्ट 60, 2 आयोडीन 131, 3 युरेनियम 235 व पर्याय 4 C14. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युरेनियम 235. पुढचा प्रश्न घ्या. भाभा अणुसंशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. तर पर्याय दिलेत बघा. मुंबई, 2 दिल्ली, 3 नागपूर व 4 कोलकाता. तर याचं बरोबर उत्तर आहे 1 मुंबई. मुंबई येथे भाभा अणुसंशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न घ्या. दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील या घटकामुळे असते. दुधातील जी गोडी असते ती कुठल्या घटकामुळे असते ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय दिलेत बघा. लॅक्टोज, 2 ग्लुकोज, 3 कार्बोहायड्रेट, पर्याय 4 यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे लॅक्टोज.
पुढचा प्रश्न घ्या. ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कोणत्या साली अस्तित्वात आला? तर पर्याय दिलेत आपल्याला. पर्याय 1 2000, पर्याय 2 2001, पर्याय 3 1998, पर्याय क्रमांक 4 2003. याचं बरोबर तर आहे पर्याय क्रमांक 1 2000. ध्वनी प्रदूषण नियम व नियंत्रण अधिनियम 2000 साली अस्तित्वात आला. पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्रातील टिंबटिंब या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केली जाते. तर पर्याय दिलेत बघा. 1 नागपूर, 2 औरंगाबाद, 3 अंजनवेल रत्नागिरी, तर पर्याय 4 ठाणे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंजनवेल रत्नागिरी येथे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. पुढचा प्रश्न घ्या. सोलापूर हे टिंबटिंबच्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर शहर कुठल्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय दिलेत बघा. 1 पैठणी शालो, 2 हिमरू शाली, 3 साड्या व 4 चादरी. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे सोलापुरी चादर आपण त्याला म्हणतो. तेच हे लघु उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले सोलापूर. पुढचा प्रश्न घ्या. पैनगंगा नदीचा उगम टिंबटिंब डोंगरात आहे. पैनगंगेचा नदीचा उगम कुठे झाला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. कुठल्या डोंगरात? पर्याय दिलेत. अजिंठा डोंगर, 2 भीमाशंकर डोंगर, 3 त्र्यंबकेश्वर डोंगर व 4 सातपुडा डोंगर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजिंठा डोंगर. अजिंठा डोंगर येथे पैनगंगा नदीचा उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न घ्या. मुळा, मुठा, घोड, नीरा या नद्या कुठल्या नद्याच्या उपनद्या आहेत? तर पर्याय दिलेत बघा. 1 कृष्णा, 2 तापी, 3 गोदावरी व 4 भीमा. तर पर्याय क्रमांक 4 भीमा हे याचं बरोबर उत्तर आहे. भीमा नदीच्या या 4 उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय दिलेत बघा. जळगाव, 2 लोणेरे, 3 नांदेड, 4 नाशिक. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 लोणेरे. लोणेरे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न बघा. पटकी हा रोग टिंबटिंब या जीवाणूमुळे होतो. पटकी हा रोग कुठल्या जीवाणूमुळे होतो? म्हणजेच बॅक्टेरियामुळे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय दिलेत बघा. 1 सालामोनेला टायपी, 2 हिपॅटायटिस, 3 विब्रिओ कॉलेरी, पर्याय 4 यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विब्रिओ कॉलेरी. या जीवाणूमुळे पटकी हा रोग होतो. पुढचा प्रश्न घेऊया. टिंबटिंब या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. डेंग्यू हा रोग कुठल्या डास चावल्यामुळे होतो ते आपल्याला इथे विचारले. तर पर्याय दिलेत बघा. 1 एडिस इजिप्ती, 2 जळू, पर्याय 3 क्युसेक्स पिपिन्स व पर्याय 4 प्रोसोफोरा सिलिटा. तर पर्याय क्रमांक 1 एडिस इजिप्ती हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न घ्या. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था टिंबटिंब येथे आहे. पर्याय दिलेत बघा. 1 औरंगाबाद, 2 नागपूर, 3 पुणे, 4 मुंबई. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ही पुणे येथे आहे. पुढचा प्रश्न घ्या. टिंबटिंब हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन ओळखायचा आपल्याला. पर्याय दिलेत बघा. 1 7 एप्रिल, 2 14 जून, 3 5 एप्रिल व 4 1 मे. तर याचं बरोबर आहे पर्याय 1 7 एप्रिल. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न घ्या. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणु 14 म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञान टिंबटिंब यांनी सांगितले. पर्याय दिलेत बघा. 1 कणाद, 2 आर्यभट्ट, 3 ब्रह्मभट्ट व 4 यापैकी नाही. पर्याय क्रमांक 1 कणाद हे याचं बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न घ्या. जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत टिंबटिंब या शास्त्रज्ञाचे तत्त्व वापरतात. जहाज व पाणबुड्या यांच्या संरचनेत कुठल्या शास्त्रज्ञाचे तत्त्व वापरतात ते आपल्याला विचारलं आहे. पर्याय दिलेत बघा. 1 न्यूटन, 2 आर्किमिडीज, 3 गॅलिलिओ, 4 ग्रॅहम बेल. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्किमिडीज. आर्किमिडीज हे
शास्त्रज्ञाचे तत्त्व जहाजे व पाणबुड्या या रचनेत वापरतात. तर यात पर्याय 4 दिले बघा. ग्रॅहम बेल. ग्रॅहम बेल म्हणजे काय, कोण, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, अलेक्झांडर ग्रॅहम बेल असं त्यांचं नाव. त्यांनी टेलिफोनचा शोध लावला होता, हे आपण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न घ्या. सुप्रसिद्ध अणूचा सिद्धांत टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी मांडला. पर्याय दिलेत बघा. जॉन डाल्टन, 2 रुदरफोर्ड, 3 जे थॉमस व 4 यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जॉन डाल्टन. जॉन डाल्टन यांनी अणूचा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न घ्या. भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते, म्हणजे कुठल्या राज्यात सर्वात अधिक स्त्रिया आहे ते आपल्याला ओळखायचं. पर्याय बघा. 1 उत्तर प्रदेश, 2 पश्चिम बंगाल, 3 केरळ व 4 महाराष्ट्र. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 3 केरळ. भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य हे केरळ आहे. पुढचा प्रश्न घ्या. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? धवल क्रांतीचे जनक कोण आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय दिलेत बघा. डॉक्टर स्वामीनाथन, 2 दादासाहेब फाळके, 3 डॉक्टर वर्गीस कुरियन व 4 पंडित नेहरू. तर याचं बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर वर्गीस कुरियन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे बघितली. आपण व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तसेच त्या बाजूला दिलेले बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.